हाय गाईज, वेलकम बॅक टू प्रिनिश व्लॉग्स. खूप दिवसांनंतर मी व्लॉग बनवते कारण की मध्यंतरी माझी तब्येत बरी पण नव्हती आणि मला खूप ऑफिसचं काम होतं म्हणून. पण आता माझ्या ऑफिसला आज सुट्टी आहे कारण की आज आहे सॅटर्डे. ॲक्च्युली मला थर्सडेपासूनच ऑफिसला सुट्टी होती, आमच्या ऑफिसची ट्रिप गेलेली म्हणून. पण गेस वॉट, तंगड तंगड इज गेटिंग बेटर डे बाय डे. आणि मी म्हणजे डिम्पलमध्ये पिंपल आलाय. एनिवे, व्लॉग बनवतेय बिकॉज माझे येणार आहेत ऑफिसच्या मैत्रिणी. मैत्रिणी येणार आहेत माझ्या आज. मैत्रिणी दोन माझ्या जिवलग अनमोल रतन माझे येणार आहेत आज मला भेटायला. त्या निघाल्या आहेत, त्या ऑन द वे. आणि एकीसाठी उकडीचे मोदक बनत आहेत कारण की तिला ते प्रचंड आवडतात म्हणून. आय एम हॅपी. खुशी देख रहे हो चेहरे पे, खुशी. आज त्या येणार आहेत म्हणून आंघोळ पण केली आहे, केस पण धुतलेत. आणि गेस व्हॉट, वहिनी आली. वहिनी, येस, वहिनी आलेली आहे. वहिनीनी मस्तपैकी मला आंघोळ घातलेली आहे, माझे स्वच्छपणे केस धुतलेले आहेत. आणि काल वहिनीनी पावभाजी केलेली, भाई एकदम चुम्मा पावभाजी केलेली काल. कारण की काल माझा अजून एक आत्याचा मुलगा, त्याची वाईफ म्हणजेच माझी डिंपल वहिनी, माझा सुमित दादा आणि माझा छोटा भाचा हर्षवर्धन सुद्धा आलेले. सो ते येणार होते म्हणून आम्ही काल पावभाजी केलेली आणि ती पावभाजी एक नंबर झालेली. ऐसा कहीं नहीं खाया है हमने. सो आता मी तयार होऊन बसली आहे. आय एम वेटिंग फॉर दोज टू अनमोल रतन्स ऑफ माइन. आणि मग आम्ही खूप गप्पा गोष्टी करणार आहोत आणि आज मी त्यांना व्लॉगमध्ये घेणार आहे. लास्ट टाइम जेव्हा जे दोघं जण आले होते ना, ते खूप शाय होते, ते येणार नव्हते व्लॉगमध्ये. म्हणून मी त्यांचं असं लपून छपून असं एक त्यांच्या नजरे आड व्हिडिओज काढल्यात. ते काय प्लास्टरवरती कोरीव काम करत होते त्याच्यावर ना. पण ह्या दोघी तशा नाही आहेत. ह्या दोघींना मी व्लॉगमध्ये घेणार आहे. आम्ही खूप सारे गप्पा मारणार आहोत आणि मजा करणार आहोत. तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात विथ माय वहिनी. बाय. हाय गाईज, वेलकम बॅक. मी बोलली होती ना, तसे माझे फ्रेंड्स आलेले आहेत ऑलरेडी आणि आम्ही लोकांनी खूप गप्पा मारल्यात, खूप म्हणजे खूप गप्पा मारल्यात. आणि तुम्ही तिकडे बघू शकता त्या दोघी जणी इथे आलेल्या आहेत. कैसा लगा? ऑसम. मस्त. खूप मजा आली, खूप. आम्ही जे गॉसिप केलं आज, क्रेझी, नेक्स्ट लेवल गॉसिप. मन खोलून आम्ही आज 3 महिन्यानंतर आज पहिल्यांदा एवढं मन खोलून बोललोय. कैसा लगा? 3 महीने के बाद ना मन भर के खाया भी आज हम लोग ने. एक नंबर. ऑसम. मस्त जेवण. दृष्टी मोदक, मोदक, दाल, सब्जी, मजा आ गया. ऑसम. मजा. आम्ही खूप मिस केलं हे ऑफिस मध्ये. आज हम लोग की विश पूरी हुई है. पेट भी भरा है, मन भी भरा है, सब भरा है. मजा आ गया आज बहुत. भेटू परत. बहिणीसोबत भेटेल मी आता. बहिणीसोबत मी आली नाही आज. बहिणीसोबत भेट. आज हम लोग का एक नया फ्रेंड भी बना है, वहीनी, जो बैक कैमरा है, शूट कर रहे हैं. ऑसम. मजा आ गया. न्यू फ्रेंड. इसको मैं ग्रुप में लूं क्या? हाँ प्लीज मर्जी. चलो, बाय करो. बाय करो, बाय करो. बाय. गुड मॉर्निंग गाय. आज संडे, मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त नाश्ता बनवलाय पोह्यांचा. आणि कोणी बनवलाय? प्रीती. तिने नाश्ता बनवलाय पोह्यांचा आणि मदत सगळी मी केली तिला. तिने फक्त परतवले पोहे. सगळा नाश्ता मी बनवलाय आणि ह्या बदल्यात तिने ज्या मदत केली त्या बदल्यात आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहे. आणि त्या प्रसन्न झाल्याच्या खुशीमध्ये आम्ही तिला आज या ठिकाणी आपल्या या राजवाड्याची क्वीन म्हणून घोषित करत आहे. टांटाडान. घालते क्वीन. तर ही बघा क्वीन. क्वीन झालेली आहे ही. तो बघू आता काय. हात घेऊन ये वाढायला. कोणाचा हात? प्रीतीचा हात. प्रीतीचा हात दे काढून. प्रीती असा हात कर आणि काढून दे. चलो. जा ना.
मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू प्रिनी स्टोरीज. आज आहे संडे आणि फंडे. मी आता जस्ट उठले आणि फ्रेश झाले. हा माझा पाय लवकरच बरा होणार आहे. आणि आईची पूजा चालू आहे. आणि आम्ही आता नाश्ता करणार आहोत, कांदे पोहायचा. प्रोग्राम नाही पण नाश्ता नक्कीच. हे बघा, हे पोहे आहेत जे मी बनवलेत आणि हे बाकी खादाड बोके, हा लंगडा बोका, पाय मोडका बोका, आणि हिने फक्त परतवलेत पोहे. हॅलो, काळोख इतका झाला आहे की टॉर्च लावावी लागली. ऍक्च्युली एवढा पाऊस भरलाय आणि पाऊस एवढा भरलाय ना, बाहेर पूर्ण काळोख काळोख करून टाकलंय. मी पॉडकास्ट बघत होतो सध्या आणि त्या पॉडकास्टमध्ये जगन्नाथपुरीची माहिती त्यांनी सांगितली, मस्त सांगितली. मी लिंक देईन पॉडकास्टची, तुम्ही नक्की बघा तो पॉडकास्ट, आवडेल तुम्हाला. मस्त पॉडकास्ट होता एकदम. मी बघितला आणि आईने बघितला, सोबत पप्पा पण होते थोडा वेळ, नंतर ते निघून गेले कामासाठी. पण खूप छान होता पॉडकास्ट. सो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल पॉडकास्ट. आणि आता काय नाही, आता महिमा तर झोपली, बरं नाही तिला, पाय तिचा दुखतोय त्याच्यामुळे थोडं तिला त्रास व्हायला लागलाय. पण प्रीती आहे, प्रीती बघू काय करते आपण आतमध्ये जाऊन. चलो बाय. सो प्रीतीने आम्हाला मस्त मॅगी बनवून दिली आहे आणि छान मॅगी झाली आहे. काहीतरी नवीन फ्लेवर आणलाय म्हणे. चालू आहे, तिचा मूड नाही आज बनवायचा व्हिडिओ. तिला माझ्याकडे डान्सची रील बनवायची होती पण फेल झालं. ते का फेल झालं सांग? डान्सची रील का नाही बनवली आपण? सांग ना. तर इथे प्रीती बसली आहे आणि तोंड बघा कशी करेल आता. बघा बघा बघा, गंमत बघा. इकडे बघ, इकडे बघ, तोंड दाखव करून वाकडं. आणि ही महिमा. सो उद्या तिच्या पायाचं प्लास्टर निघणार आहे. त्याचाच अर्थ असा आहे की उद्या तिच्या पायाची अनबॉक्सिंग आहे. अनबॉक्सिंग करणार आहे आणि अनबॉक्सिंग साठी जाणार आहे प्रीती आणि महिमा आणि प्रीती जाणार आहेत. मी तर उद्या ऑफिसला आहे, मला जमणार नाही. तर अशा प्रकारे प्रीती, काय खातेस प्रीती तू? बिंगो मॅड अँगल्स. आज मौन व्रत आहे तिचा. ती दिवसभर कोणाशी बोललेली नाही आज, कारण की तिला जायचं होतं महाबळेश्वरला फिरण्यासाठी, पण तिला ते जमलं नाही जायला कामामुळे माझ्या. त्यामुळे ती रागवली आहे माझ्यावरती. तिला महाबळेश्वरला जायचंय, स्ट्रॉबेरीज खायच्या तिथे जाऊन, त्याच्यामुळे ती रागवली आहे. आता मी बाहेर जाऊन तिच्यासाठी स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम आणणार आहे. ऍटलिस्ट तिला फील तरी होईल किंवा मी आहे महाबळेश्वरला. आणि आम्ही ते जाणार आहे आणि खाणार आहे तिच्या घरी जाऊन, कारण तिच्या घरी एसी आहे, म्हणजे थंडीत खाल्ल्यासारखं वाटेल. महाबळेश्वरला गेलोय आम्ही, असा सगळा प्लॅन आहे. नको नको, फोन पडेल, फोन पडेल. तर ती अशीला रागवलेली आहे. तिला असं मध्ये मध्ये जायचं असतं. त्या दिवशी तिला कॅलिफोर्नियाला जायचं होतं आणि तिथे जाऊन कॉलीफ्लॉवर खायचा होता. आणि महिमाचं बघा तंगडं मोडलंय. तर मोडक्या पायाचे, आमच्या मोडक्याचा पाय आता बरा झालाय. आता बघू. सो आता एक रील चॅलेंज होणार आहे प्रीती आणि महिमा मध्ये, कारण माझं आणि प्रीतीचं झालंय, माझं आणि महिमाचं झालंय, पण महिमा आणि प्रीतीचं नाही झालं. तर ते एक चॅलेंज ते लोक करतायत. तर काय चॅलेंज असेल? तर चॅलेंज असं असेल की त्या दोघींनी 5-5 प्रश्न तयार केलेले आहेत आणि ते प्रश्न एकमेकींना विचारणार, पण त्याचं बरोबर उत्तर नाही द्यायचंय, त्याचं चुकीचं उत्तर द्यायचंय. त्याच्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आलं की
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय आता आन्सर काय काय प्रश्न होता तो एक जसं की तो प्रश्न घेऊ नको आता मी जो रॉंग आन्सर्स द्यायचे फक्त एवढं सांग आणि ते कट करा. मला बावळट वगैरे बोलण्यात येतं आणि माझी इज्जत बिलकुल नाहीये या घरामध्ये. काहीतरी सांगू नको. मला बावळट बोलण्यात येतं. मी गुलाम म्हणून राहतो या घरामध्ये. मला त्रास दिला जातो. तरी अशा प्रकारे आमची लाडकी बहीण ह्यांचा पायाचा प्लास्टर उद्या काढण्यात येणार आहे. तर तुम्हाला उद्या कसं माझ्या वाटतं? पायाचं अनबॉक्सिंग होणार आहे गाईज. येस, तुम्ही असं अनबॉक्सिंग कुठेच बघितलं नसेल. तरी तुम्हाला महिनाभर कसं वाटलं हे असं पाय घेऊन आराम करण्यात? एकदम बकवास वाटलं एकदम. आमच्या माणसाला तुम्ही एकदा सांगा तुम्ही कसे पडले, मी पडले ऑफिस मध्ये. पण कसे? मी मांडी घालून स्पष्टीकरण द्या, स्पष्टीकरण. मला मांडी घालून बसायची सवय आहे, त्यामुळे मी माझ्या ऑफिसच्या चेअरवरती मांडी घालून बसले होते आणि पायाला खूप मुंग्या आल्या होत्या. आणि डिझायनरकडे क्लायंटची रिक्वायरमेंट सांगण्यासाठी उठले आणि मुंग्या आलेला पाय पुढे टाकला, पाय मुरगळला, मी पडली आणि मी फ्रॅक्चर. तर याच्यातून तुम्ही काय शिकले? जर खुर्चीवरती बसत असाल तर मांडी घालून बसायचं नाही. तुम्ही जर जमिनीवरती बसत असाल तर नक्की मांडी घालून बसा. यामुळे यांचे पंचायत जर तुम्हाला असा डाऊट असेल जर मी खोटं बोलतोय तर निकाल तुमच्या समोर आहे. महिनाभर सुट्टी भेटणार नाही, तुम्हाला खाडा करावा लागेल. पण एक महिनाभर सुट्टी मिळालेलीच नाहीये. वर्क फ्रॉम होम लगेच ताबडतोब 1 जुलैपासून सुरू केलेला आहे, 30 जुलैला पडून सुद्धा. त्यामुळे महिनाभराचं सुट्टी तुम्हाला कोणतीच ऑफिस देणार नाही. आमच्यासारख्या ऑफिस तर बिलकुल पण देणार नाही. 45 डेज वरतून आरामसाठी पण पण ते सगळं कम्प्लिटली इन्क्लुडिंग आहे. ते मॅनेजर आपण बघू. मला एकदा भेटो मॅनेजरला. मॅनेजरशी काय बोलायचं ते बोलतो. कशी सुट्टी दिली नाही ते बघू आम्ही पुढच्या पुढे. पण इतकं लक्षात ठेवा, जर महिनाभर घरी बसायचं असेल तर तर मांडी मुंग्या नाही हा. मुंगे येईपर्यंत मांडी मांडी घालून घालून बसा. म्हणजे पाय फ्रॅक्चर होईल आणि महिनाभराची सुट्टी एकदम नक्की. उद्याचा दिवस खूप भारी आहे, कारण माझ्या बहिणीचा पायाचा जो प्लास्टर लावला त्याचं अनबॉक्सिंग होणार आहे आणि माझ्या भावाचं बर्थडे आहे. Yes. आणि उद्या माझा भाऊ माझ्यासाठी रेकॉर्डिंग करणार आहे पूर्ण पण हॉस्पिटलला सर्वात जास्त मजा येणार ती अनबॉक्सिंगला. मला पण असंच वाटतंय. तिच्या पायाची ती प्लास्टरची अनबॉक्सिंग होणार आहे त्याची खूप मजा येणार आहे. बर्थडे येतात जात राहतात. हे बघा, भीती तर मला वाटते आता पण. कारण मी विचार असं करतोय घरच्या आगे जीते. नाही कारण मी विचार असं करतोय की जो ग्राइंडर असेल तो मी घ्यायचा आणि पायाच्या प्लास्टरची अनबॉक्सिंग करायची. आयडिया बरे की येतो कदापि शक्य मग नाही. मी तर म्हणजे ग्राइंडर पेक्षा करून घेतलेली बरोबर. नको ग्राइंडरच घेऊ आपण. मी काय होतो हॉस्पिटलचा कशाला इथंच घ्यायचं आता. नको हे आता घाई सांगण्यात नाही. जादा हो रहा है. मला पण असंच वाटतंय, कारण नाहीतर तो स्टँड नेहमी घेऊन फिरायला लागेल तिला. उद्या मस्त चांगला दिवस आहे आणि उद्या मला दिवस लक्षात राहणार आहे. लाईफ टाइम मेमरी. आणि हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं आणि माझ्या आता लक्षात आलंय की कोणी काहीतरी खायला मागवलंय. तो झोमॅटोवाला कुठे आधी तो बघ. त्याला जाऊन काय लक्षात आलाय. आलाय मित्र आलाय दाखव स्क्रीनवर दाखव. आला पोरे आमचा. तर आम्ही खातो पिझ्झा. आणि तुम्हाला भेटतो नंतर. आम्ही खातो पिझ्झा. ओके चलो बाय. बाय गाईज, वेलकम बॅक. परत आलो आम्ही आमची तोंड घेऊन. हा जो एवढा मोठा माणूस शेट माणूस बसला इथे. नाही मुद्दा असा आहे. मुद्दा असा आहे, आम्हाला असं कळालं की आमचे माननीय श्री परमपूज्य हबप्प म्हणजे हळूच भजी पवणारे महाराज तुषार शेठ जाधव हे नाशिकला गेलेले खास डोसा खाण्यासाठी. डोसा खाण्यासाठी. हा ते जे काय असेल डोसा. फर्स्ट ऑफ ऑल इज अच्छा. डोसे. एक नाही अनेक डोसे खाण्यासाठी गेले होते. मग माझं असं म्हणणं आहे महिमा की डोसे हे बदलापूरला सुद्धा भेटतात. हा ते आमच्या शॉप मध्ये पण भेटतात. हा आणि ह्यांचं सुद्धा शॉप मध्ये भेटतात. ते आम्ही बेने तुम्हाला and डिस्कशन देऊ पुढे. तुम्ही बेने अँड कोला प्लीज जावे. तर
असं कोणी बनवलेला डोसे खायचे होते. एक खायला गेलते ते पण नाशिकला. ते बँगलोरचा एक माणूस आहे, तो आलेला नाशिकला, हा, त्यांनी चालू केलेलं आहे ते डोसे. मग कसे वाटले तुम्हाला त्यांचे डोसे से. खाऊन? खूप डिसअपॉइंटेड झालो आम्ही ते डोसे खाऊन. हा, खूप डिसअपॉइंटेड. म्हणजे आम्हाला जसं एक्सपेक्टेड होतं की हा भाई खूप भारी असेल. फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला टॅमॅटोची चटणी वाटली होती, दिली आम्हाला लसणाची चटणी. बेकार बेकार म्हणजे बेकार. फिल्टर कॉफी जी भेटते 30 रुपयाला, ती तिकडे आम्ही 70 रुपयाची घेऊन आलोय. एकदम याला म्हणतात खास. ती जास्त इन शॉर्ट. तेच आणि याला म्हणतात आणि- खास. आणि जेव्हा मी त्याला फोन केला ना तेव्हा ते नाशिकला होते, पण मला असं कळालं की त्यांचा टायर पंक्चर झालाय. ते पण 2 याची वेळा. स्टोरी सांगाल का तुम्ही आम्हाला? ते पण 2 वेळा. याची स्टोरी सांगाल का आम्ही तुम्हाला? स्टोरी अशी, आम्ही फर्स्ट पेट्रोल पंपला गेलो, हो. हवा चेक करून घेऊ बाबा, समृद्धीला जायचंय नॉनस्टॉप एकदम. आपली गाडी म्हणजे रॉकेटच. हा. बघू सर हवा भरलो. त्याने हवा भरता भरता त्यांनी काय कारोबार केला आमच्या टायरचा काय माहिती. टायर भरतोय हवा, तो बोलतो दादा गाडी टायर पंक्चर आहे. मी हा. म्हणतो, ठीक आहे. पंक्चर काढायला गेलो, तो बोलतो त्या गाडीच्या हवा भरायचा जो वॉल असतो ना तो खराब आहे. सर ठीक आहे बाबा, टाकला नवीन तो वॉल. गाडीत हवा भरली 4 टायर मध्ये. आम्ही गेलो नाशिकला. नाशिकला गेलो, लेट झालं थोडंसं, 19-20 आवाज. तेव्हा आम्ही होतो नॉर्मल स्पीड मध्ये होतो, 140-150 आसपास चाललेलो आपण. समृद्धी बाई एवढी स्पीड तर बेर मिनिमम आहे. आम्ही गेलो, थोडं लेट झालं म्हणून आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो. 8:15 पोहोचलो आणि दर्शनाला लागलो. दर्शन करून 11:30 पर्यंत बाहेर आलो. गाडीकडे बघतोय दुसरा टायर पंक्चर झालाय. तर थोडस मनात शंका आली की कोणीतरी आमच्या टायर बरोबर कारोबार केलेला आहे. मी सांगू कोणी गेला? मी सांगितलं. आमच्या कर्मांनी. हा, सांगितलं. नाही. फॉर इन शॉर्ट महिमा हे गेले कशासाठी होते नाशिकला? ते डोसे खायला. हा, मग तिकडे त्याचा प्लॅन स्विच कुठं झाला? पण त्यांनी असं ठेवलं की आपण ऑप्शन नाही, त्र्यंबकेश्वरला जाऊ. ऑप्शन नाही. आम्ही असं ठरवलं की त्र्यंबकेश्वर करून येऊ. नाही, बात पलट रखा है. नाही, नाही, पण मला एक असा प्रश्न पडलाय, तो बँगलोर वाला आलता का बँगलोर वाली आलती? बँगलोर वाला होता. एवढं इंटरेस्ट खाण्यात? मार्केटमध्ये काय चाललंय बघावं लागतं ना ऍक्च्युली. पण तिकडचं मार्केट आणि अंबरनाथचं मार्केटमध्ये फरक आहे. काय भरोसा उद्या जाऊन मी नाशिक मध्ये ब्रांच ओपन केली मी. करू शकतोस. हा. त्याच्यासाठी तुला तिथे असं हा ठीक आहे, तू टेस्टिंग वेस्टिंग केलं ते बरोबर आहे, पण याआधी मी भरपूर ब्रांचेस मध्ये जाऊन आलेलो. बेने बॉम्बे, बेने बे पासून बँगलोर पर्यंत आम्ही जाऊन आलो. मार्केटमध्ये काय चालू आहे एक्झॅक्ट आपल्याला बघावं जायला लागतं ना. मुद्दा ताणू नका. मुद्दा हा आहे, हा आहे की ह्यांनी मजाक मध्ये हे गेले अब्दुल त्र्यंबकेश्वरला. रजाक करून त्र्यंबकेश्वरला गेले, ठीक दर्शन आहे, केलं, दर्शन पण केलं, मस्त दर्शन केलं. एकदम छान. महादेव बोलली की ठीक आहे, आलेत पोर एवढा लांबनं. पण टायर पण पंक्चर झालं. नंतर विषय असा झाला की वासुकीने त्यांना रियालिटी सांगितली की महादेव हे इथे तुमच्यासाठी खास आले नाहीये, हे इथे आले त्यांच्या मस्तीसाठी, म्हणजे डोसे खाण्यासाठी. डोसे खाण्यासाठी आले. महादेव ठीक आहे. म्हणाले की अरे बापरे असं पण आहे का, मग ठीक आहे तू जा, तुझं तू काम करून. मग वासुकी आले आणि त्यांनी यांचे टायर पंक्चर केले. एक नाही हा का, दोन्ही. कारण की वासुकी मोठे आहेत, वासुकीचा नाही एक पण जो त्र्यंबकेश्वरला एक झालता, एक हायवेला झाला. हा, मग तेच. ठीक आहे, आम्ही त्र्यंबकेश्वरचा पंक्चरवर जर टायर दोन्ही त्र्यंबकेश्वरला गेले असते तर आम्ही आज त्र्यंबकेश्वर मध्ये असतो. नाही तर मजा आली नसती ना. वा. मग एक तिथे करून एक पुढे झालं पाहिजे, याच्याकडे लक्ष बरोबर दिलं त्यांनी. नाही, एक आधी झाला. टायर पंक्चर केला आणि मग यांना यांच्या कर्माची फळं मिळाली. मग आम्ही स्टेपनी लावली, मग पंक्चरवाला शोधला, पंक्चरवालाही भेटेना. मग पोरं मस्त आम्हाला बोलली, मजा बघत होते तिकडे. पोरं मला बोलली की आपण ना त्र्यंबकेश्वर मध्ये जेऊ. पोरं आम्हाला बोलली की त्र्यंबकेश्वर मध्ये जेऊ, तिकडच राहूया. मी बोलते नाही, नाशिक सिटी मध्ये जाऊन जेऊया. मग आम्हाला जर जेवण भेटलंय आता असं झालं. मग महादेव म्हणाले की बघ एवढं करून सुद्धा मी तुम्हाला आसरा द्यायला तयार होतो, पण तुम्ही आम्हाला काय केलं, ग्रँटेड घेतलं. अभि तो तुम गए. म्हणून मग नाशिक- काय झालं, नाशिकला गेलो. तुम्ही नाशिकला गेले आणि मग तिथे जाऊन हे जे डोसे खाणार होते ते डोस्यांनी ह्यांना डिसअपॉइंटमेंट केली, कारण की ह्यांनी महादेवांना आम्हाला रात्रीही जेवण जड भेटलेलं नाहीये, इव्हन राहायला पण नाही. त्र्यंबकेश्वर तुमने महादेव त्र्यंबकेश्वर का म्हणतात, कारण की तिथे एकाच शिवलिंग मध्ये 3 पिंडी आहेत, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात. त्यामुळे ह्यांनी एकांना नाही डिसअपॉइंटमेंट केलं, 3 जणांना डिसअपॉइंटमेंट. म्हणून 3 गोष्टी घडल्या. एक तर टायर पंक्चर झाला, दुसरं म्हणजे रात्रीचं जेवण नाही चांगलं मिळालं, तिसरं म्हणजे ह्यांना डोसे पण नाही चांगले मिळाले. इन शॉर्ट ह्यांनी आपल्या महादेवांना हलक्याने
म्हणजे आपल्या म्हणजे त्यांचे पण आहेत त्याला पण हलक्यात घेतलं हा. घेतलं ना पण. कारण की आम्हाला येताना तो सर्वात मोठी गोष्ट होणार अशी इथं. येताना आम्हाला सीएनजी नाही भेटला. अरे वा पद्धतशीर पेट्रोल मध्ये आलेलो आहे. पद्धतशीर पेट्रोल ₹1 सीएनजी नाही भेटला. अजूनही गाडीमध्ये सीएनजी म्हणजे इन शॉर्ट महादेवाने यांना सांगितलं तथास्तु. मजा आली guys. मजा आली बहुत चला. मजा आली. बघू आता उद्या आपल्या उद्या लाडक्या आपल्या- बहिणीचं अनबॉक्सिंग आहे. अनबॉक्सिंग आहे आणि आपल्या लाडक्या भावाचा उद्या बर्थडे. मग उद्याच बघू अनबॉक्सिंगला मजा येते की माझ्या बर्थडेला मजा येते. ओके मला असं वाटतंय अनबॉक्सिंगलाच मजा येईल. मला पण तेच वाटतंय. आणि उद्या गाईज उद्या हा मनुष्य रेकॉर्डिंग करणार आहे. सो गाईज दिवस आजचा संपलेला आहे आणि महिमा काम करत बसली आहे आत्ता पण. तर भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. बाय. आजच्या ब्लॉग मध्ये खूप हॅपी मोमेंट्स आहेत. अजून 2 मेंबर ऍड झाले त्याच्यावर. तर बघायला मिळेल तुम्हाला ते. धन्यवाद.